नमस्कार. संपादकीयमध्ये मी महेश दानके आपलं सर्वांचं स्वागत करतो. संपादकीयचा आजचा विषय आहे माजी आमदार पांडुरंग बरोरा वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत. पांडुरंग बरोरा हे 2014 मध्ये जे आमदार होते त्याच्यानंतर त्यांचा पराभव झाला. आता नुकताच ज्या काही निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचा पराभव झाला. म्हणजे 3 वेळा त्यांचा पराभव झालेला आहे, कारण ते आमदार होण्याच्या अगोदर 2009 मध्ये सुद्धा त्यांचा पराभव झाला होता. मात्र ते राष्ट्रवादीचे आमदार महादू बरोरा यांचे चिरंजीव होते. महादू बरोरा यांचा म्हणजे यांचं ज्यावेळी निधन झालं त्याच्यानंतर एक सहानुभूती आणि त्यांनी केलेलं काम यामुळे त्यांना आमदारकीची संधी मिळाली. त्याच्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मात्र त्यांनी पक्ष बदलला आणि ते शिवसेनेमध्ये दाखल झाले. ते जसे शिवसेनेमध्ये दाखल झाले तसे दौलत दरोडा हे शिवसेनेतून राष्ट्रवादीत दाखल झाले. त्याच्यामुळे दोघांची पुन्हा एकदा लढाई झाली. मात्र या लढाईमध्ये पांडुरंग बरोरा यांचा जो पक्ष होता तो पक्ष दौलत दरोडांचा आणि दौलत दरोडा यांचा पक्ष हा पांडुरंग बरोरा यांचा पक्ष झाला होता. पुन्हा तशाच पद्धतीनं निवडणुका होतील असं वाटत असताना 2019च्या ज्या काही 24च्या ज्या काही निवडणुका त्याच्यामध्ये सुद्धा पांडुरंग बरोरा दौलत दरोडा अशीच लढाई झाली. मात्र ही लढाई कारण दोन्ही पक्ष फुटले होते यावेळी, म्हणजे शिवसेनाही फुटला होता, राष्ट्रवादी काँग्रेसही फुटली होती. त्याच्यामुळे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार गटाकडून पांडुरंग बरोरा यांनी निवडणूक लढवली तर अजित पवार गटाकडून दौलत दरोडा यांनी निवडणूक लढवली. म्हणजे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत झाली. यामध्ये सुद्धा एक निसटता पराभव पांडुरंग बरोरा यांचा झाला. तेव्हापासून जर आतापर्यंत आपण बघितलं तर ते पांडुरंग बरोरा हे सक्रिय असल्याचं दिसत नाही. एकंदरीत या सगळ्या बाबतीमध्ये पांडुरंग बरोरा हे पक्ष बदल करतील अशा पद्धतीच्या चर्चा विधानसभा निवडणुका झाल्यानंतरच सुरू झाल्या होत्या. खरं म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये प्रचंड अशी मेहनत पांडुरंग बरोरा यांनी घेतली होती आणि त्या मेहनतीचं फळ म्हणून जरी जातीचं समीकरण शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये झालं तरी 2 नंबरची मतं म्हणजे जे काही विद्यमान खासदार होते आणि केंद्रीय राज्यमंत्री होते कपिल पाटील यांच्यापेक्षा जास्त मतं घेण्यामध्ये बाळासाहेबांना यश आलं आणि त्याचं क्रेडिट हे पांडुरंग बरोरा यांना द्यावं लागेल. मात्र एकंदरीत त्याच्यानंतर ज्या काही घडामोडी झालेल्या आहेत त्या जर आपण बघितल्या तर पांडुरंग बरोरा हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार गटामध्ये अस्वस्थ असल्याचं चित्र दिसत आहे आणि म्हणूनच विधानसभा निवडणुका झाल्यानंतर ते पक्ष बदल करतील अशा पद्धतीच्या चर्चा होत्या. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये त्यांचेच काही समर्थक शिंदे गटामध्ये गेल्याचं सुद्धा दिसलं. त्या संदर्भामध्ये सुद्धा वेगळ्या पद्धतीची प्रतिक्रिया पांडुरंग बरोरा यांनी दिलेली आहे आणि आता ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतील अशा पद्धतीच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. अर्थात याबाबत स्पष्ट मत काय आहे ही भूमिका पांडुरंग बरोरा यांनी विशद केली नसली तरी पांडुरंग बरोरा हे त्यांचे सोशल मीडियावर जे काही पोस्ट येतात त्या पोस्टमध्ये पक्षाचा उल्लेख असल्याचं दिसत नाही. त्याचबरोबर पांडुरंग बरोरा हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकांमध्ये सुद्धा दिसत नसल्याचे समोर आलेले आहे. अगदी काही दिवसापूर्वी खासदार बाळासाहेब म्हात्रे यांनी शहापूरचा दौरा केला होता. या शहापूरच्या दौऱ्यामध्ये सुद्धा पांडुरंग बरोरा दिसले नाहीत. त्या अगोदर जी काही बैठक झाली त्या बैठकीला सुद्धा पांडुरंग बरोरा नव्हते. त्याच्यानंतर जे प्रदेशाध्यक्ष आले होते त्या बैठकीला सुद्धा पांडुरंग बरोरा नसल्याची चर्चा आहे. एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याच बैठकींना पांडुरंग बरोरा दिसत नसल्यामुळे पांडुरंग बरोरा वेगळ्या भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याची जी चर्चा आहे त्या चर्चेला अधिक वेग आलेला आहे. या बाबतीमध्ये खाजगीमध्ये काही कार्यकर्ते त्यांचे जे समर्थक आहेत ते सुद्धा आम्ही पक्ष बदल करण्याच्या तयारीमध्ये आहोत अशा पद्धतीचं म्हटलेलं आहे. त्यांचे जे काही समर्थक आहेत त्यांच्या जर पोस्ट आपण बघितल्या तर आमचं ठरलंय अशा पद्धतीच्या पोस्ट पांडुरंग बरोरा यांचा फोटो असलेल्या पोस्ट मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत आहेत आणि एकंदरीत पांडुरंग बरोरा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतील असं एकंदरीत चित्र दिसतंय. आता यामागची कारणं जर आपण लक्षात घेतली तर गणेश नाईक हे मंत्री झालेले आहेत. पालघर जिल्ह्याचं पालकमंत्री मत त्यांच्याकडे आहे आणि गणेश नाईक आणि पांडुरंग बरोरा यांचे संबंध अतिशय जवळचे आहेत. अगदी वडिलांपासून संबंध आहेत असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यामुळं त्यांच्या माध्यमातून आपले जे काही समर्थक आहेत कार्यकर्ते आहेत यांचा जर विचार केला, कारण कार्यकर्ते टिकवायचे तर 5 वर्षामध्ये शरद पवार गटाकडे किंवा महाविकास आघाडीकडे कुठल्याच पद्धतीचं सत्ताबळ किंवा सत्तास्थान नसल्यामुळे 5 वर्ष कार्यकर्ते कसे टिकतील असा प्रश्न प्रत्येक नेत्याला असतो. तशा पद्धतीचा
पांडुरंग बोरा यांना आहे आणि त्याच्यामुळे सत्तेमधल्या मुख्य पक्षामध्ये जर गेलो तर आपल्या कार्यकर्त्यांची कामं होतील, आपली कामं होतील आणि या माध्यमातून पुन्हा एकदा निवडणुकीला आपल्याला सामोरं जाता येईल। आणि त्या दृष्टिकोनातून जर आपण सत्ताधारी पक्षामध्ये गेलो तर आपण काहीतरी काम केलं हे आरसा दाखवण्यासाठी 5 वर्षामध्ये आपल्याला ती संधी मिळेल, या दृष्टिकोनातून कदाचित ते तसा विचार करत असतील आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचा प्रवेश होणार अशा पद्धतीच्या चर्चा आहेत। अर्थात या संदर्भामध्ये वेगवेगळ्या तारखा सुद्धा अगोदर सोशल मीडियावर जाहीर झाल्या होत्या, मात्र यापैकी कोणत्याही एका तारखेला अजूनपर्यंत भारतीय जनता पार्टीमध्ये पांडुरंग बोरा यांनी पक्षप्रवेश घेतलेला दिसत नाही। मात्र अलीकडच्या काळामध्ये त्यांच्या समर्थकांच्या जर पोस्ट बघितल्या तर आमचं ठरलंय अशा पद्धतीच्या पोस्ट येतात आणि याच्यामध्ये आमचं ठरलंय अर्थात ते सत्ताधारी पार्टीकडे जातील, शिंदे गटाकडे ते या अगोदर होते, अजित पवार गटाचा पक्ष म्हणजे आमदार अजित पवार गटाचा असल्यामुळे ते त्या ठिकाणी जाणं पसंत करणार नाहीत, त्याच्यामुळे त्यांच्याकडे जो पर्याय उरलेला आहे तो म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जे काही सत्ता आपली समर्थक आहेत त्यांची कामं या माध्यमातून करावीत हा कदाचित त्यांचा हेतू असेल। आणि या संदर्भात मध्ये आपण 5 वर्ष काम करून, कारण त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांच्या ज्या चर्चा आपण ऐकल्या तर पुन्हा एकदा त्यांना निवडणूक लढवायची आहे अशा पद्धतीचं त्यांचं मत आहे आणि त्यामुळे सत्ताधारी पक्षामध्ये जाऊन कार्यकर्ते टिकवायचे, जी काही आपण वचनं दिलेली आहेत किंवा लोकांच्या ज्या काही समस्या आहेत, आज समस्या फक्त ते ऐकू शकतात, सोडवण्यासाठी त्यांना तितकी ताकद राष्ट्रवादी काँग्रेसची किंवा ते एकूणच सत्ताधारी पक्ष नसल्यामुळं त्यांची कामं होतील याची गॅरंटी नाही। मात्र ते सत्ताधारी पक्षामध्ये गेले तर मात्र कामं होऊ शकतात आणि कार्यकर्ते टिकून राहू शकतात। 5 वर्षाचा काळ हा कठीण काळ आहे, अशा परिस्थितीमध्ये आपल्याला दुसरा पर्याय नाही, ही भूमिका कदाचित त्यांच्या कार्यकर्त्यांची असेल। या संदर्भामध्ये त्यांच्याशी कुठल्याही पद्धतीचं बोलणं झालं नाही, मात्र एकूणच परिस्थिती जी बघितली तर मात्र ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणत्याही कार्यक्रमामध्ये सक्रिय झाल्याचं दिसत नाही, त्याच्यामुळे त्यांचा पक्षप्रवेश नक्की आहे अशा पद्धतीचं मानलं जातं। मात्र भारतीय जनता पार्टीमध्ये का कुठे किंवा एकूणच पांडुरंग बोरा यांनी मात्र अजूनपर्यंत भूमिका स्पष्ट केलेली नाहीये। मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही बैठकींना ते उपस्थित राहत नसल्यामुळे ते पक्ष बदल करतील हे मात्र त्यांचे कार्यकर्ते खाजगीत बोलत आहेत आणि एकंदरीत जर सगळं वातावरण शहापूरचं बघितलं तर मात्र त्यांच्या ज्या भारतीय जनता पार्टीच्या प्रवेशाला पूरक अशा पद्धतीचं वातावरण एकंदरीत दिसतंय आणि त्यांचा जर पक्षप्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये झाला तर भारतीय जनता पार्टीची सुद्धा तितकीच ताकद वाढणार आहे आणि भविष्यामध्ये त्यांच्या सोबत जर मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे समर्थक जर त्यांच्या सोबत जर गेले तर मात्र भारतीय जनता पार्टी हा शहापूरमधला नंबर 1चा पक्ष होऊ शकतो। आजही ते जे काही प्रमुख पक्ष आहेत त्या प्रमुख पक्षांमध्ये त्यांची ताकद आहे, मात्र सध्याच्या स्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीचा जर विचार केला तर कपिल पाटीलांचा गट आणि कथोरेंचा गट अशा पद्धतीची विभागणी झाली आहे। मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे पांडुरंग बोरा हे जर त्यांच्या सोबत गेले, भारतीय जनता पार्टीमध्ये गेले तर नक्कीच भारतीय जनता पार्टीची ताकद सुद्धा तितकीच वाढण्याचं चित्र एकंदरीत दिसेल। अर्थात त्यांच्यासोबत किती कार्यकर्ते जातात हे आगामी काळामध्ये ठरणार आहे, मात्र त्यांच्या पक्षप्रवेशाने भारतीय जनता पार्टीला ताकद मिळेल हे वेगळं सांगण्याची गरज नाही। सद्यस्थितीमध्ये पांडुरंग बोरा यांच्याशी बोलणं झालेलं नसलं तरी मात्र कार्यकर्त्यांची भूमिका आणि कार्यकर्त्यांचे स्टेटस याच्यावरून नक्कीच दिसतंय की पांडुरंग बोरा वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत।